संघाकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं अवलोकन करणं अतिशय गरजेचं बनलं असल्याचं मत यावेळी विधिज्ञ मान्यवरांनी व्यक्त केलं। सोलापूर वकील संघाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची आरती देखील करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी सर्वांचं स्वागत केलं। याशिवाय वकिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार अंगीकारून संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं सांगितलं। यानंतर वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट शरद पाटील, ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख, ॲडव्होकेट SV उजळंबे, ॲडव्होकेट VS आळंगे, ॲडव्होकेट विजय मराठे, ॲडव्होकेट SR पाटील आणि ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवर दृष्टिक्षेप टाकला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। सर्वांना मानाचे भेटे बांधण्यात आले होते। याशिवाय डिफेन्स लॉयर्सच्या प्रमुखपदी ॲडव्होकेट रामदास स्वागत यांची सिंधुदुर्ग येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं उत्तम असं नियोजन बारचे पदाधिकारी उपाध्यक्ष असीम बांगी, सचिव करण भोसले, खजिनदार अविनाश काळे, सहसचिव अनिता रणशृंगारे यांनी केलं। यासाठी ॲडव्होकेट संतोष पाटील, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट संतोष बाराथरे, ॲडव्होकेट विक्रम काठुळे, ॲडव्होकेट महेश जगताप, ॲडव्होकेट दादासाहेब जाधव, ॲडव्होकेट प्रसन्न काशीद, ॲडव्होकेट VP शिंदे आदींनी परिश्रम घेतले। यावेळी ज्युनियर आणि सिनियर वकिलांची मोठी उपस्थिती होती। सूत्रसंचालन करण भोसले यांनी केलं तर आभार अनिता रणशृंगारे यांनी मानले।